कुंडली गवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत गोरोबाकाका महाराज की जय, सद्गुरु वेनाथ वीरनाथ मलिनाथ महाराज की जय। विठला 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 कुंडली गवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठला 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 हॅलो, आवाज कडक करायचा। संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, यह परलोके सुखे, यह परलोके सुखे, शुद्ध ज्ञान ज्याचे मुके, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंता नये मना, जगे विरक्त तोची जाना, विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्योऽसि सर्वदा। ओम नमो जिगणनायका एकदंता वरदायका स्वरूपा सुंदरा विनायका करी कृपा मजवरी। आता नमो ब्रह्मकुमारी हम सरुणे वागेश्वरी विना शुभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा। जोडून आकर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा परिसावे विनंती माझे पंढरीनाथा, परिसावे विनंती माझे पंढरी। Thank you.
चरणी ठेवी तू माता परीसा विनंती माझी पंढरीनाथा किंवा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कते काळे आपण असावे जवळे ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जे जे संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवद्वारी जोजे महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरिकाय दातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीच वंदू श्रीचरण आदि गुरूंचे ते नमस्कार होण्याता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरी चरण संततिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दास तुका माझी ऐकावी विनंती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी माझा जागवा निर्धारी माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोण्यांतरी माझ जागवा निर्धारी नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर
घ्यावे घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळांची देवा. श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता बंधू रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका, टाळ मृदुंग श्रुती दिका त्या नमन माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बुबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ नामा मने विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत तोचे जाना जगे, संत तोचे जाना जगे, दया क्षमा ज्याचे अंगे, लोभ अंता नये म्हणा, जगे विरक्त तोचे जाना. यह परलोके सुखे, यह परलोके सुखे, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखे, लोभ अंता नये म्हणा, जगे विरक्त तोचे जाना. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, काटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अंता नये म्हणा, जगी विरक्त तोची जाना. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या भगिनी ब्रह्मचित कला आदिशक्ती मुक्ताबाई यांचा हा ज्ञानोबरायाला त्या ठिकाणी ताटीमध्ये बंदस्त करून घेतल्यानंतर ज्ञानोबरायांनी
त्यांना त्या ठिकाणी बोध करण्यासाठी प्रार्थना करून त्या ठिकाणी माझी मुक्ताई विनंती करत आहेत ज्ञानोबरायाला. या ठिकाणी निवृत्ती दादांना अगोदर त्यांना जागवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही ताटी ज्ञानोबरायांनी उघडली नाही. आणि म्हणून मग मात्र जी काम मोठ्याच्यानं होत नाही अशी काय बारक्याच्यानं काम होत असतात. सगळ्यात असणारी लहान आमची मुक्ताबाई आणि मुक्ताबाई महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन ज्ञानदादाला विनंती करायला चालू केली. ए दादा, ज्ञानदादा, तुम्ही संत आहात. मग संताची या ठिकाणी अंतर्गत जी लक्षण आहेत, बाह्य लक्षण आहेत, त्या ठिकाणी सांगून मुक्ताई ज्ञानदादाला विनंती करू लागले. ज्ञानदादा, तुम्ही अवतारच कशासाठी घेतलेला आहे? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे. तुम्ही अवतार जगाच्या कल्याणासाठी घेतला आणि मग विश्वराग झाले वणी, संती सुखे व्हावे पाणी. अख्खी विश्व जरी तुमच्यावर रागावलेलं असेल तरी संतांचं ब्रीद आहे की जरी त्यांच्यावर आपण पाणी होऊन ते असणार शांत करण्याचा प्रयत्न करावा संतांनी. असं तुम्ही जगत कल्याणार्थ या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार घेतलाय ज्ञानदादा. आणि असं तुम्ही ताटी लावून बसल्यानंतर या जगताचा उद्धार कसा होणार आहे? आणि म्हणून माझी मुक्ताई या अभंगाद्वारे ज्ञानदादाला विनंती करून त्या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. विचार केला, रात्री महाराजांनी आपण घेतला संतांचं महात्म्य सांगणारा. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, आयसा संताचा महिमा, झाली बोलायाचे सीमा. संतांच्या आलिंगनानं सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संताचे चरण जरी लागले तरी आपल्या असणारे वासनेचं बीज शिल्लक राहत नाही, जळून जातं. पण ते संत ओळखायचे कसे? म्हणून मी विचार केला, रात्री महात्म्य संताचं सांगितलं. संताच्या सानिध्यात गेल्यावर काय होतं, देहाचा जीवाचा कसा उद्धार होतो हे महाराजांनी सांगितलं. पण संत ओळखायचे कसे? कलियुगामध्ये ओळखणं मुश्किल झालं. आणि म्हणून मी सहजासहजी विचार केला, कुठला घ्यावा अभंग आज आपण? संतांचं महात्म्य त्यांनी सांगितलं, पण कलियुगामध्ये संत कोणत्या संताच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या जीवाचा उद्धार होणार आहे? कलियुगामध्ये अनेक प्रकारचे बंधू संत झालेत. आता एक सांगायची गादी नाही, पण या जगाला परिवर्तन करण्याचं ते सांगावं लागतं. खरात बाबासारखे जर संतांच्या आपण सानिध्यात गेलो तर आपल्या जीवाचं कल्याण होईल का, एवढं मला सांगायचं. म्हणून संताची आंतरलक्षणं सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे मी तुमच्या पुढे. अहो, तुम्ही सामान्य जीव फसतील सोडून द्या. मोठमोठाले श्रीमंत लोक त्याच्या जाळ्यात अडकून आपल्या प्रपंचाची राख रांगोळी करून घेतली. मग अशा जर संताच्या सानिध्यात गेलो आपण आणि त्यांचं जर आलिंगन घडलं तर आपल्या जीवाचं कल्याण होणार नाही. म्हणून मग संत म्हणायचं कुणाला? संत तेची ज्यांचा हेत विठ्ठले.
महाराज म्हणतात संत म्हणायचं कुणाला? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा आयुष्यभर परमार्थच चालू आहे, भगवान परमात्म्याचंच नाम स्मरण आहे. नेनती काही टाना टोना एका नाम स्मरणा वाचोनी, त्याला संत म्हणायचं. का? वरून भगवे वस्त्र धारण केले, टपोरेचे टपोरे माळ घातली, उर्धव पुंड्र भाव त्या ठिकाणी अशी मोठी अशी नामाटी शेंडी पोस्तोर मारली आणि हातामध्ये असणारे तुळशीच्या माळा घातल्या, गळ्यामध्ये घातल्या म्हणून तो संत होत नाही. हे बाह्यलक्षणानं जर आपण पाहिलो तर आपण त्याला बाह्यलक्षणानं जरी संत दिसला तर तो अंतरलक्षणानं संत होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज प्रमाण देतात त्याला. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणून साधू जगी विटंबना बाधू. वरून भगव वस्त्र धारण केलं म्हणून संत होत नाही. मोठीच्या मोठी तुळशीची माळ रुद्राक्षाची माळ घातली म्हणून संत होत नाही, किंवा मोठासा गंध लिहून त्या ठिकाणी समोर जर सगळ्यामध्ये मिरवत असला तरी संत होत नाही. आमच्या आषाढी वारीमध्ये हौसे गवसे नवसे आणि काय, आता काय जण आपला संताचा वेश परिधान करून वारीमध्ये येतात, पण काय करतात? खरी त्यांचा हेत वारीचा असतो का? वारीचा नसतो. त्यांचा हेत खिसे मारून पैसे कमवण्याचा असतो. मग अशा संताच्या जर आपण सानिध्यात गेलो, अशा संताचं जर आपणाला भेट झाली तर आपल्या जीवाचा उद्धार होणार नाही. याच्यासाठी मग कोणते संत पाहिजे? जेणेकरून ज्या संतांच्या आपण सानिध्यात गेलो तर त्या संतांच्या आशीर्वादानं, स्पर्शानं, आलिंगनानं आपल्या जीवाचं कल्याण होईल. याच्यासाठी आमचे मुक्ताबाई महाराज, ज्ञानदादा काही एवढे अडाणी नव्हते. ज्ञानदादा कोण होते? ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, म्हणते ज्ञानदेव तुम्हाचे. असणार माझे ज्ञानोबा राय होते. ज्ञान काही शिकून प्राप्त केलं होतं का त्यांनी? उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोने आले लोटांगणे चांगदेव. ज्ञानदेव व्यक्ती एक आहेत पण पैलू अनेक आहेत. कारण ज्ञानदेवासाठी अनेक त्या ठिकाणी उपमा त्या शास्त्रामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेलं संत महात्म्याने. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव संत, ज्ञानदेव कवी, अनेक प्रकारे नवे नवे ज्ञानदेव. आणखीन कोण आहेत? साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, दरुशने हरे ताप. सर्वभूती सुखरूप, सर्वभूती सुखरूप, ज्ञानोबा माझा
साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप. जसं सोनं एक असतं पण अलंकार त्याचे अनेक असतात, तसं व्यक्ती ज्ञानदेव एक आहेत पण पैलू अनेक आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग असे ज्ञानदेव काय अज्ञान होते का? पण ज्ञानदेवाचं खरं तर निमित्त हे तुमच्या आमच्यासाठी उपदेश आहे. मुक्ताबाईचा, मुक्ताबाई महाराज त्या ठिकाणी ज्ञानदादाला का बरं त्यांनी ताटी लावून घेतली होती याचा पूर्व इतिहास जर पाहायला गेलं, ज्ञानदादाच्या असणाऱ्या आई वडिलाचं नाव विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता होतं. विठ्ठल पंत असणारे यांच्या वडिलाचं नाव गोविंद पंत आणि मूळचे राहणार त्यांचे असणारे आप्पेगावचे. विठ्ठल पंतांनी त्या ठिकाणी शास्त्रीय भाषेचं पांडित्य त्या ठिकाणी खूप पठण केलं, परंतु त्यांची अवस्था अशी झाली की मन लागत नव्हतं घरामध्ये. सर्व काही अभ्यास त्या ठिकाणी साध्य केलं, परंतु ते केलेलं जे ग्रहण आहे ते फलद्रूप होण्यासाठी पूर्वी असा शास्त्रामध्ये नियम होता की तीर्थाटन करावं लागायचं. नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे बघा. 12-12 वर्ष तप करायचे आणि मग पुन्हा सांगायचे, गुरुनं सांगायचं शिष्याला जा तीर्थाटन करून ये 12 वर्षानंतर. कारण जी विद्या ग्रहण केलेली आहे ती विद्या फलद्रूप व्हावी याच्यासाठी. मग मात्र विठ्ठल पंताने काय केलं, तीर्थाटन करत 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 त्या ठिकाणी विठ्ठल पंत असणारे सगळीकडे तीर्थाटन केलं आणि मग असणारे अलंकापूर निवासी या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर इंद्रायणीचं स्नान केलं, त्या ठिकाणी बसलेले दर्शन वगैरे झालं. मूळच असणारं पीठ तिथलं काय, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, असे असणारे ज्ञानोबरायांचं त्या ठिकाणी मूळ असणारं शिवाचं स्थान आहे. आणि त्या ठिकाणी दर्शन वर घेतलं विठ्ठल पंतांनी. घेतल्यानंतर विरक्त अवस्था त्या तेजपुंज स्वरूप असणार आणि एका महात्म्याने त्या ठिकाणी बघितलं. बघितल्याबरोबर तेजपुंज दिसायला लागले. दर्शन घेतलं, चला म्हणले घरी आमच्या. आणि घरी गेल्यानंतर मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर भगवंताने पुढचं त्यांना कार्य चालवायचं होतं आणि म्हणून त्यांच्या स्वप्नामध्ये गेले की हे तुमची जी असणारी रुक्मिणी असणारी मुलगी आहे यांना द्या, असा दृष्टांत झाला. दृष्टांत झाल्यावर त्यांनी विठ्ठल पंताला सांगितलं मला असा असा दृष्टांत झालाय. ते म्हणले तुम्हाला झालाय, मला कुठं झालाय? ते म्हणले मग एक काम करा, आजच्या दिवस मुक्काम करा. आणखी सिद्धोपंत त्यांचं नाव होतं. आणि मुक्काम करा, तुम्हाला दृष्टांत झाला तर मग पुढचं बघू, नाही झालं तर काय हरकत नाही. आणि त्या दिवशी विठ्ठल पंत त्या ठिकाणीच राहिले, मुक्काम केला. आणि मुक्काम केल्यानंतर विठ्ठल पंतालाही दृष्टांत झाला. भगवंताने पांडुरंग परमात्मा त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं सिद्धोपंतांची मुलगी गुणवान आहे आणि त्या मुलीसोबत तुमचा विवाह करा, असं त्यांनी दृष्टांत झाल्यावर दृष्टांतात त्यांना स्वप्नामध्ये
या ठिकाणी माहिती मिळाल्यावर विठ्ठल पंतांनी मग पुन्हा काय केलं, होकार दिला आणि रुक्मिणी माता बरोबर त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर परत असणारे तीर्थाटन करत 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 आप्पेगावला या ठिकाणी गेलेले आहेत. आप्पेगावला गेल्यानंतर आई वडील असणारे गोविंद पंत, नीराबाई त्यांच्या असणाऱ्या आणि सुनमुख बघितल्यावर त्यांनाही आनंद झाला. सुंदर अशा प्रकारचं रूप असणारं बघितलं आणि त्यांच्या अशा प्रकारे प्रपंच चालू लागला परंतु विठ्ठल पंताचं मन प्रपंचात रमत नव्हतं. काय करावं थोडे दिवस असेच गेले आणि विठ्ठल पंतांचे आई वडील निवर्तले गेले. मग तर विरक्तावस्था त्यांची झाली आणि पुन्हा तर जास्तच विरक्तावस्था झाली, मन प्रपंचात लागण असं झालं. रुक्मिणी माताला त्यांनी सारखंच म्हणावं, मला संन्यास घ्यावा असं वाटतंय, घेऊ का संन्यास घ्यावा असं वाटतंय. आता यांची अवस्था अशी झालेली बघून सासरे बुवानी म्हणले, आता चला इथं तुमचे आई वडील बी निवर्तले, त्याच्यामुळे तुम्हाला जरा थोडासा डोक्याला जास्तच त्रास होत असेल, म्हणून त्यांनी म्हणले चला 4 दिवस माझ्याकडं. आणि म्हणून आळंदीला त्यांनी त्या ठिकाणी आणलं. सिद्धोपंतांनी आपल्या मुलीला जावायला घेऊन आले परंतु इथंही त्यांचं आल्यानंतर मन लागत नव्हतं. आणि मग काय केलं, सारखंच विचारायचं आपल्या पत्नीला, संन्यास घेऊ का मी. आता सारखं जर एकच व्यक्ती आपली तेच जर बोलत असेल तर साहजिक काय सजासजी कधी तर माणसाच्या तोंडून शब्द जातो, जावा घ्या जावा. रुक्मिणी मातेचं तोंडातून शब्द गेल्याबरोबर प्रमाण मानलं आणि विठ्ठल पंत जे गेले काशी तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी आणि थोर महात्म्य असणारे रामानंदाचार्य यांच्या आश्रमात गेले आणि त्यांना दर्शन केलं. श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातला आणि त्यांना विनंती केली की मला संन्यास घ्यायचा आहे. ते म्हणले तुमच्या पाठीमाग कोण कोण आहेत. ते म्हणले मला कोणच नाही, मी एकटाच आहे. विठ्ठल पंतांनी त्या ठिकाणी खोटं बोलले. का खोटं बोलले तर संन्यास दीक्षा घ्यायची होती त्यांच्याकडून आणि म्हणून खोटं बोलले. कोणच नाही म्हणल्यावर त्या ठिकाणी गुरु म्हणले काय हरकत नाही आणि संन्यास दीक्षा त्यांना दिली आणि मग गुरुनं काय केलं, त्या ठिकाणी रामानंदाचार्यांनी दीक्षा दिली आणि गुरु असणारे तीर्थाटन करत आलेले आहेत. आता इकडं सासरा हुडका लागले, सगळे पत्नी हुडकायला लागली, कुठं गेले असतील. पण नमो करता काही दिवसानं यांना कळालं की विठ्ठल पंतांनी संन्यास असणारा घेतलेला आहे. पण असो आपल्या आले भागाशी करीतो. आणि रुक्मिणी मातेनं आपलं म्हणले काय करायला चालू केलं, जे पिंपळ वृक्ष आहे त्या पिंपळ वृक्षाची सेवा करायला चालू केली. 1 नव्हे 2 नव्हे 1.25 लक्ष प्रदक्षिणा त्या ठिकाणी आमच्या माताने घातलं. आणि एक दिवस असा घडला की त्या तपश्चर्येचं फळ सार्थकी ठरलं. रामानंदाचार्य त्या ठिकाणी दर्शनाला आले होते. सहज विचार केला माऊलीनं की म्हणले संत महात्म्यात दर्शन घ्यावं आणि दर्शन घ्यावं म्हणून पुढे सरसावली आणि त्या ठिकाणी रामानंदाचार्यांचं दर्शन घेतल्याबरोबर मुखातून सहज आले मुखावाटे अमृत वचन, आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव किंवा पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद दिला गेला. रुक्मिणी माता थोडस थांबल्याने हसल्याबरोबर त्यांनी म्हणले बाळ का हसतेस, माझं काय चुकलं का. ते म्हणले महाराज चुकलं काय नाही, पण मला या गोष्टीचं हसू आलं. तुम्ही मला या ठिकाणी पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद दिला, मग कोणता आशीर्वाद आहे का. माझा पती मला सोडून त्यांनी संन्यास घेतलेला आहे म्हणले. असं कसं होतंय, कसा होता तुझा पती, कुठं आहे काय. गुरुच म्हणते बरोबर नाही म्हणले. हे गृहस्थ आश्रमी लोकांनी संन्यास घ्यायचा नसतो, शास्त्र सांगते. कुण्या शाण्यानं त्याला संन्यास दिला, त्याला बी शिक्षा झाली पाहिजे, याला बी शिक्षा झाली पाहिजे, घेणाराला बी. म्हणजे गुरुला बी शिक्षा झाली पाहिजे, शिष्याला बी झाली पाहिजे. आता शिक्षा संन्यास तरी यांनीच दिलेला होता आणि वर्णन त्या पुरुषाचं बघितलं, ऐकलं त्यांच्या तोंडून. मग मात्र कानावर हात ठेवले. अरे बापरे म्हणले आपल्या हातून चूक घडलेली आहे.
की वर्णन जे केलंय ती त्या व्यक्तीतच वाटायला लागले. काय काळजी करू नको म्हणले, माझ्या मुखावाट शब्द गेलाय खोटा ठरणार नाही. आणि तिथूनच असणारे महाराज गेले आणि त्याला विठ्ठल पंताला दटावून विचारलं, खरं सांगा म्हणले, तुम्ही संन्यास घेतला, तुम्ही तुमच्या पाठीमागे कोण कोण आहे? गृहस्थ आश्रमी आहात का तुम्ही एकटेच आहात? आता गुरु रागात बघितल्याबरोबर आपल्याला श्राप देतात. या भीतीपोटी त्यांनी खरं खरं सांगितलं, महाराज क्षमा करा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. आणि विनंती केली, माझं लग्न झालेलं होतं, माझी पत्नी आहे, परंतु मला संन्यास घ्यावा असा वाटला आणि म्हणून मी तुम्हाला खोटं बोललो. जे झालंय ते झालंय, जा पुनच जा आणि परत असणारा सुखाचा संसार कर, गृहस्थ आश्रम स्वीकार. म्हणून आज्ञा केल्याबरोबर गुरुच्या आज्ञाप्रमाण आणि मग मात्र विठ्ठलपंत माघारी आले आणि माघारी येऊन पुन्हा प्रपंचामध्ये रममान झाले. असा प्रपंच करत असताना त्या ठिकाणी रुक्माईच्या पोटी ते असणारे पहिल्यांदा निवृत्ती दादा आले, दुसऱ्यांदा ज्ञानदादा आले, तिसऱ्यांदा असणारे सोपान काका अवतीर्ण झाले आणि चौथ्यांदा आमचे मुक्ताबाई अवतीर्ण झाल्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आता तिघाचा अवतार हे काही सामान्य नव्हते. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगे सूर्य जैसे प्रगटले. या ठिकाणी माझ्या रुक्मिणीच्या पोटी त्या ठिकाणी असणारे प्रत्यक्ष ज्ञानदादा कोण आहेत? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. ज्ञानदादा महाविष्णूचा अवतार आहे आणि निवृत्ती दादा सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती या ठिकाणी भगवान शंकराचा अवतार असणारा निवृत्ती दादा आहे आणि ब्रह्म सोपान तो झाला ब्रह्मदेवचा अवतार असणारा सोपान काकांचा अवतार आहे. आणि आमची मुक्ताबाई असणारी आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती असणारे यांचा अवतार असणारे माझ्या मुक्ताबाईचा अशा असणारे हे चारी भावंड त्या ठिकाणी विठ्ठल पंतांच्या पोटी आले. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर आणि पोटी आले ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्यांच्या पोटी आला परंतु कळाला नाही जगाला. जगाला न कळाल्यामुळं माझ्या ज्ञानदादाची त्या ठिकाणी किती त्रास सोसावा लागला जगाचा. अनेक त्या ठिकाणी त्रास सोसावा लागला बरं का. आपले मारुती महाराज हयातीमध्ये आपणाला कळालं नाही, पण गेल्यानंतर खरे मारुती बाबा कोण होते तसं ज्ञानदादा हे कोण आहे जगाला त्यावेळेस कळालं नाही, उमजलं नाही. आणि म्हणून
संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्यांच्या पोटी ही 4 अपत्य जन्माला आले. म्हणून जगानं वाळीमध्ये टाकलं. वाळीमध्ये इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श सुद्धा करायचा नाही इतका त्यांना म्हणजे त्या लोकांनी त्रास दिला. नवे नवे काय करावं, लहानाचे थोर व्हायला लागले. आई वडिलाला चिंता लागली, विठ्ठल पंताला, रुक्मिणी मातेला, आणि ब्रह्मवृंदाकडे गेले. आता यांची मुंज करायची आहे, उपनयन करायचं आहे, काय करावं त्यांना विचारावं. त्यांच्याकडे गेले, विनंती केली, आम्हाला काहीतरी सांगा. आता त्यावेळेस काय प्रायचित असेल ते आम्ही भोगू, पण आमच्या लेकरावाला असं हीन असणारे वागणूक देऊ नका. आम्हाला काय त्रास करायचाय ती करा. गुन्हा आमचा झालाय. गृहस्थाश्रम स्वीकारला, पुन्हा संन्यास घेतला आणि पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. हे गुन्हा लेकरावाचा नाही, तो गुन्हा आमचा आहे. मग आमचा गुन्हा असताना त्या लेकरावाला का त्रास, त्यांना का दुःख. घळ 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 रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून पाणी यायचं, विठ्ठल पंताच्या डोळ्यातून पाणी यायचं. आणि मग काय करावं म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मवृंदाकडे गेले. आमच्यासाठी काय असेल ते आम्ही त्या ठिकाणी शिक्षा भोगतो, सांगा. त्यांनी शास्त्र पाहिलं. त्यांनी म्हणले शास्त्र सगळं धुंडाळलं, पण गृहस्थाश्रम स्वीकारून पुन्हा संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थ आश्रमात आले. याला प्रायचित शास्त्रामध्ये आम्हाला काही सापडत नाही. तुम्हाला एकच प्रायचित आहे. कोणतं प्रायचित आहे? देहांत प्रायचित आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं प्रायचित नाही. मग मात्र तरी सुद्धा विठ्ठल पंताला आणि रुक्मिणी मातेला वाटलं, आपल्या लेकराचं जर पुढे व्यवस्थित होत असेल, त्यांना जर पुढे वागणूक चांगली मिळत असेल, तर आपण आपलं देहांत प्रायचित घेतलं तरी काय हरकत नाही. आणि खरोखर चिमुकल्या अवस्था माझे मुक्ताईची तर होती हो, लहान अशा अवस्था असणारी. आणि एका रात्री विचार केला आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं स्वतः देहांत प्रायचित घेतलं. मुक्ताई त्या ठिकाणी विचारू लागली, दादा सकाळी उठल्यावर आई कुठे गेली रे, बाबा कुठे गेले रे. आता त्या ज्ञानदादानं निवृत्तीनाथानं काय सांगावं. छोटीशी असणारी अवस्था त्या मुलीची, कळत 5-6 वर्षाची असणारी मुलगी असणारी, आणि अशा अवस्थेमध्ये रडायला चालू केलं. आपल्या आई कधी त्या दादा, त्यावेळेस हात फिरवून सांगावं, मुक्ताई अगं आपली आई आणि बाबा लांब दूरच्या गावाला गेलेत ग, कधी येणार आहेत. आता ते परत माघारी येत नाही, आता येणे शक्य नाही. इतक्या दूरच्याला गावाला गेलेत की आता येणे नाही. आणि मग अशा प्रकारे निवृत्ती दादानं, ज्ञानदादानं त्या मुक्ताईचा सांभाळ केला. एक वेळेस ती अशी परिस्थिती झाली, मुक्ताईला त्या ठिकाणी मांडे भाजून खायचे होते, मांडे. आणि तिनं काय केलं, कुंभाराच्या घरी गेली. कुंभार दादाला त्या ठिकाणी म्हणली, आमच्या दादाला मांडे करून द्यायचे, तो खापर द्या, मांडे भाजण्यासाठी खापर लागतं. कुंभार दादानं खापर दिलं चोरून ते बी लोकाला, आणि ते आपल्या झग्यामध्ये लपवून घेऊन जात होते. तेवढ्यात विसोबा नावाचे व्यक्ती त्या ठिकाणाहून, काय न्यायले नुकते, दरडावून विचारलं, काय नाही काय नाही. लपवायला चालू केलं, काय दाखव. आणि ते बघितलं तर खापर कशाला घेऊन चालले, मांडे भाजायचे, दादाला माझ्या मांडे करायचे. ते खापर घेतलं आणि फोडून टाकलं. कोणी दिलं, त्या कुंभारानं दिलं म्हणून सांगितल्यावर त्या कुंभाराच्या घरी गेले आणि त्याच्याकडे यांनी पैसे दिलेले होतं. त्याला सांगितले, हे बघ, आता जर तू माझ्या परस्पर यांना खापर दिलास तर तुला जे दिलेलं मी रक्कम आहे ते आताच मी वसूल करेन. आता ती बिचारा म्हणला, मी आताच कुठलं देणार आहोत, देत नाही म्हणला, माफ करा. अशा पद्धतीने नवे नवे माझ्या ज्ञानदादाने भिक्षा मागायला गेले. झोळीमध्ये कुणीतरी चोरून पीठ वाढायचे, बेती या ब्रह्मवृंदाच्या भीतीपोटी. आणि ते मिळालेलं पीठ ज्ञानदादा एकदा घेऊन येत होते. घेऊन यायलेलं ते विसोबाने बघितलं, या ब्रह्मवृंदाने बघितलं, काकतली झोळी हिसकावून घेतली. काय या झोळीत, ते पीठ होतं. ते पीठ खाली पालत केलं सगळं, आणि पालत करून ती पीठ पुन्हा भरून घेऊन जाईल ज्ञानदादा म्हणून त्याच्यावर जोड्यानं तुडवलं त्या पिठावर. का तर ते पिठामध्ये माती मिक्स व्हावी, जेणेकरून ते पीठ भरून घेऊन जाता येऊ नये. इतकी बिकट अवस्था माझ्या ज्ञानोबरायांची या जगतामधील लोकांनी केलेली आहे. पण आज पाहायला गेलं
त्या ज्ञानोबरायाच्या नावानं, माझ्या तुकोबरायाच्या नावानं त्यांच्या अभंगावर 50-50 हजार रुपयाचं पॉकेट कमवा लागले. ही शोकांतिक आहे. इतका त्रास माझ्या ज्ञानदादाला झालेला आहे. आणि हे त्रास बघून त्या ठिकाणी ज्ञानदादा त्या ठिकाणी काय केले, असू द्या म्हणले, आपल्याला काय आता. आई वडील तर निवर्तले, आई वडील गेल्यानंतर मग आता मौजी बंधन करायचं आहे. त्या ब्राह्मण वृंदानं विचारलं, आमच्यासाठी काय तुम्ही आता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुमच्यासाठी आमच्याकडे उत्तर नाही. तुम्ही प्रतिष्ठान म्हणजे पैठण या ठिकाणी त्यावेळेस न्यायालय पीठ होतं त्यांचं, त्यांच्याकडे जावा, ते तुम्हाला सांगतील काय करायचंय ते. आणि मग मात्र हे चारी भावंड त्या ठिकाणी गेले. तिथलेही असणारे ब्राह्मण वृंद तशीच. पण ज्ञानदादा माझा त्या ठिकाणी सगळ्याच्या पुढे होऊन बोलू लागला, तुझं नाव काय. ज्ञानदेव. लय बोला लागला. म्हणले चुरू 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 चुरू. आओ हे निवृत्ती दादा, हे माझी मुक्ताई बहीण, ही सोपान काका, मी ज्ञानदेव आहे. आणि सांगायला लागले ज्ञानाच्या गोष्टी. थोडस ज्ञानदादानं सांगितल्यावर म्हणले, आता तुमच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा सारखाच आहे. सर्व घटी राम देहादेही सूर्यप्रकाश एक सहस्र रश्मी. त्यावेळेस एक कोळ्याचा असणारा पाणी भरून पकल घेऊन चाललेला होता. त्या हालेचं नाव ज्ञान्या होतं. मग आता हे बी ज्ञान्या, तू बी ज्ञान्या, त्याचा आत्मा तुझा आत्मा सारखाच आहे का. ते म्हणले हो सारखाच आहे. मग तू वेदाचा अभ्यास केलाच, मग तुझा जीव वेद बोलतो, हा जीव बोलल का. ते म्हणले तुमची कृपा असेल तर तो सुदेल वेद बोलेल. आणि मग मात्र दाखवभर बोलून म्हणले त्याला बोलायला. माझ्या ज्ञानोबरायाने काय केलं, त्या रेड्याच्या मस्तकावर निर्भूत असणारा प्राणी रेडा. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, प्रणव हा शब्द ओंकाराचा. हात ठेवल्याबरोबर त्या रेड्याला मस्तकावर हात ठेवला. आणि काय चमत्कार, अवघडातला अवघड वेद किती आहेत, 4 वेद आहेत. यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याच्यापैकी ऋग्वेद हा अवघडातला अवघड असणारा ऋग्वेद. हात त्याच्या मस्तकावर ठेवल्या ठेवल्या तो रेडा वेद बोलायला लागला. मग ब्रह्मवृंदाचा असणार डोकं ठिकावणार आलं. अगोदर वाटलं काहीतरी ही म्हणले बंगाली विद्या शिकून आले असतील म्हणले ही, अरे रेडा कुठं प्राणी कुठं बोलतो का. पण त्यांची परीक्षा अशी वेगवेगळी घेतली. तेव्हा मग मात्र त्यांना प्रायश्चित्ते आली. अनेक प्रकारे असा छळ केला गेला. आणि या छळाला कंटाळून माझ्या ज्ञानदादाला वाटलं, अरे मी या जगतासाठी, उद्धार जगताचा करण्यासाठी आलो, पण ह्या जगाला कळत कसं नाही, म्हणून स्वतःला थोडं वाईट वाटलं. आणि अशा वाईट अवस्थेमध्ये ज्ञानदादानी काय केलं, आपल्या पर्णकुटीमध्ये आले. लांब त्या ठिकाणी गावात सुद्धा त्यांना यायला बहिष्कार होता. इंद्रायणीच्या पाण्याला शिवायचं नाही बहिष्कार होता. इतकं दुःख सहन केलं. आणि एका दिवशी ज्ञानदादाला हे लोकांचं पाहवलं नाही, बघवलं नाही, काय करावं म्हणले. यांच्या उद्धारार्थ कार्य करायला लागले हे सुद्धा त्यांना समजत नसेल तर याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे. आणि म्हणून ताटी लावली. ताटी याचा अर्थ आपण एखादी कोप करतो आणि त्या कोपीला पुढे झोपाटा म्हणून असतो बघा लावलेलं दार, तसं दार लावून घेतलं. आणि ज्ञानदादा ध्यान मुद्रा आसन त्याच्यामध्ये बसले, ध्यानस्थ चिंतन करत बसले. निवृत्ती दादा आले, ताटी काही उघडली नाही. आणि मग मात्र आता काय करावं. मग माझ्या मुक्ताईनं विनवणी करताना त्या ठिकाणी जो अभंग मुक्ताईच्या मुखातून बाहेर पडला तो अभंगाचं प्रथम चरण. Ah
मुक्ताईच्या मुखावाट जे अभंग निर्माण झाला, त्या अभंगाच्या प्रथम चरणातून मुक्ताई ज्ञानदादाला समजावत असताना, विनंती करत असताना म्हणतात, ज्ञानदादा, ए ज्ञानदादा, संत कुणाला म्हणायचं? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. तुम्ही कशात संत आहात? योगी आहात. मग योगी कशा असतात? योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा. झाले वने, विश्वरागे झाले वने. विश्वरागे झाले वने. मुक्ताबाई ज्ञानदादाची समज काढत असताना विनंती करून बोलू लागल्या, ज्ञानदादा, तुम्ही योगी आहात. योगी कशा असतात? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वणी, संते सुखे व्हावे पाणी. तुम्ही संत आहात, योगी आहात, जपी आहात, तपी आहात, साधकाचे तुम्ही माऊली मायबाप आहात, आणि तुम्ही अशा प्रकारे जर करत असाल तर चालत नाही. ज्ञानदादा, तुम्ही काय करा? ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत तोची जाना जगी. संत कोण असतात? कशा असतात? ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे. दया क्षमा ज्याचे अंगी, असे संत असतात. आता दया म्हणायचं कुणाला? कशा असते दया? दया माझ्या नाथ बाबाने एका ठिकाणी स्नान करत असताना विंचू वाहत चाललेला बघितला, आणि त्या विंचवाला त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, आणि जीव वाचवण्यासाठी त्यांनी हातात तो विंचवाला घेतला आणि बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी विंचवाने त्याचा गुणधर्म दर्शवला. काय गुणधर्म? ठणका दिला. ठणका दिल्याबरोबर हातातलं निष्ठला आणि तो विंचू परत पाण्यात पडला. पुन्हा आणखीन असणारा माझ्या नाथ बाबांनी त्याला उचलून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. एक दोन वेळ झालं, तिसऱ्या वेळेसही तसाच ठणका दिला. जवळ बघत असणारे आपल्यासारखे ग्रस्त होते. नाथ बाबाला म्हणा लागले, बाबा, नाथ बाबा, अहो ते तुम्हाला सारखं ते असणारा ठणका मारतो, ते त्याचा गुणधर्म सोडत नाही, द्या सोडून. नाथ बाबाचं उत्तर ऐका, अरे आपण मनुष्य आहोत, तो एक कृमी किडा आहे, तो त्याचा जर गुणधर्म सोडत नसेल तर मी तर का माझा गुणधर्म सोडू? माझा गुणधर्म काय? संतांचा, इतराचा जीव वाचवण्याचा माझा गुणधर्म. तो जर त्याचा गुणधर्म सोडत नसेल तर मी सुद्धा माझा गुणधर्म सोडणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात दया याचा अर्थ असा, अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो त्याला संत म्हणायचं, आणि अशा संतांच्या अंगी अशी दया असते. म्हणून ज्ञानदादाला विनंती करतात, दया ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी. आता किंवा एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, एखादी गाय चिखलामध्ये रुतलेली आहे. आता ते चिखलामध्ये रुतलेली गाय ती दूध देते का भाकड आहे हे न बघता तिला काढण्याचं ज्याच्या अंतकरणामध्ये तळमळ निर्माण होते तिला म्हणायचं दया. विठ्ठल 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 विठ्ठल. आता दया
याचं थोडक्यात सांगितलं. पण क्षमा कशाला म्हणायचं तर याचं थोडक्यात तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. महाभारतातला दृष्टांत आहे. ज्या वेळेस अश्वत्थामा असणारा, अश्वत्थामानं काय केलं, युद्धाच्या प्रसंगाच्या ठिकाणी द्रौपदीचे 5 पुत्र सर्वजण पर्णकुटीमध्ये झोपलेले होते. पण सगळाच असणारा जाणता ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा आहे. नवल केवढे केवढे नकळी काढोबाचे कोडे, पृथ्वी जेने तृप्त केली यशोदा त्याशी भोजन घाली. असा माझा भगवान परमात्मा. त्याला कळालं की आज काहीतरी विपरीत घडणार आहे, अनर्थ घडणार आहे. सगळ्यालाच उठवलं, रातच्यालाच म्हणले चला आज गंगेला स्नानाला जायचं. आज पर्वणी आहे. पर्वणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी स्नान केलं तर अधिक पुण्य प्राप्त होते. चला सगळीच जायला तयार झाली. परंतु द्रौपदीचे 5ही पुत्र म्हणले आम्हाला यायचं नाही, आम्हाला झोप यायला लागली, जा. आता त्यांचं ओढवलेलंच होतं. आणि मग मात्र ते पर्णकुटीमध्ये झोपले. इकडं द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा तो आला, खड्ग घेऊन आला आणि अंधाऱ्या रात्रीमध्ये पांडवच आहेत म्हणून 5 पांडव म्हणून त्यानं या 5 मुलाची मुंडकी कापली आणि ते मुंडके घेऊन त्या ठिकाणी घेऊन गेला. आल्यानंतर बघता तर रक्ताच्या थरोळ्यामध्ये पर्णकुटीमध्ये सगळी 5च्या 5 मुलं त्या ठिकाणी मृतावस्थेत आहेत, मुंडके नाहीत. द्रौपदी घाय मुकलून रडू लागली. आता ज्याच्या पोटच्या मुलाची जर अवस्था अशी झाली असेल तर त्या आईची अवस्था काय असेल, काय सांगा. रडायला लागली. मग मात्र अर्जुनानं शोधाशोध केली. अर्जुनानं पण केला. जो बी कोणी हे कृत्य केलं असेल त्याला मी उद्या सूर्योदयापासून शासन करेन म्हणून सांगितलं. चौकडे शोधाशोध केली आणि शोधाशोध केल्यानंतर कळालं की अश्वत्थाम्यानं हे कृत्य केले. अश्वत्थाम्याला धरून आणलं, द्रौपदीच्या समोर उभा केलं आणि द्रौपदीला सांगितलं, सांग ज्याने तुझ्या 5 पुत्राची हत्या केली तो अश्वत्थामा, तो धरून आणलेला आहे. कुठली शिक्षा करायची, त्याला जाळायचं, तोडायचं का पुरायचं, कुठल्या शिक्षेनं त्याला ताडण करायचं सांग. त्यावेळेस द्रौपदीचे उत्तर ऐका. अर्जुनाला आणि भगवान श्रीकृष्णाला सांगू लागली, त्याला जाळू नका, तोडू नका, मारू नका. तो एका ब्राह्मणाचा पुत्र आहे. आपल्या दारामध्ये ब्राह्मणाचा त्या ठिकाणी अशा प्रकारे अपमान करणं हे महापातक आहे. त्याला सोडून द्या. अरे ज्याची 5 पुत्र ज्याने मारले होते, द्रौपदी म्हणते त्याला द्या सोडून. का? माझी 5 पुत्र होती पण त्या अश्वत्थामाला आई ती असणारी, तिचं गौतमी नाम आहे. एकुलता 1 पुत्र असणार आहे तिचा. मला जो दुःख झालंय ते दुसऱ्या मुलीला होऊ नये हीच माझी इच्छा आहे. याला म्हणायचं क्षमा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माझी मुक्ताई म्हणते ज्ञानदादा, संत महात्म्याच्या अंगी दया आणि क्षमा असते. मग तुम्ही कुठं दया आणि क्षमा तुमची कुठं आहे? म्हणून तुम्ही काय करा, संत तोचे जाना जगे, दया क्षमा ज्याचे अंगी. तुम्ही काय करा, लोभ अहंता नये म्हणा, जगे विरक्त तोची जाना. लोभ आता सांगत बसायला टाइम नाही, आपला टाइम संपलेला आहे. 10 मिनिटात आपली सेवा उरकते घ्यायची, म्हणून पुढचं चरण सांगत बसत नाही. थोडक्यात सांगतो, लोभ कशाला म्हणायचं. एखाद्या वस्तूविषयी प्रलोभन निर्माण होणं, त्याचा दृष्टांत एक सुंदर आलेला आहे बघा. महाराज एक मंदिरात येत असतो आणि त्या ठिकाणी आल्यानंतर एक स्त्री असणारी वेश्या होती, परंतु तिचा नियम होता की दररोज दर्शनाला यायची. दर्शन आल्यानंतर ही महात्म्य दिसला, दर्शन केलं आणि अगोदर तर दर्शनच घेऊ देत नव्हता, पण 1-2 दिवस गेल्यानंतर दर्शन कसं तर घेऊ दिलं. विनंती केली, 1 दिवस माझ्या घरी येता का. तिने विचारलं, पापाचा बाप कोण सांगा. पापाचा बाप कोण म्हणल्यावर महाराज म्हणले, सगळं गाथा बघितले, ज्ञानेश्वरी बघितली, पण पापाचा बाप काय कुठं दिसून आला, मला काय लक्षात येणार. येत नाही तर म्हणले एक काम करा, माझ्या घरी चला. अगोदरच तिने पण केला होता. मग नाविलाजाने महाराज तिच्या घरी गेले. तिच्या घरी गेल्यानंतर पुढची प्रक्रिया चालू झाली. आता आल्यानंतर कळालं की वेश्याचं घर आहे. आता काय करावं, येऊनही ते आलेलं आहे. पुन्हा तिनं सांगितलं माझ्या घरी भोजन करा.
मनात कसं तर वाटायला लागलं, परंतु नाही म्हणले. तिनं सांगितलं, महाराज तुम्ही जर माझ्या घरी भोजन केलं ना, तर ही मोहरा भरून ताट आहे ना, हे ताट तुम्हाला देणार आहे मी. आता वाटलं असं तर न येऊन ते आलाव, आता कोण आपल्याला बघणार आहे, जाऊ द्या खावं जेवण करावं. आता जेवण करायला बसला, परंतु तिनं सांगितलं एक भरून ताट ना हो मोहराचं, आणखीन एक काय म्हणले, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, माझ्या हातानं तुम्हाला घास भरवणार, तुम्ही खावं लागेल. साधून विचार केला, म्हणले एक ताट मिळत असताना असं बी खायला लागलो तिच्याच हातचं, मग काय तिच्या हातचं 2 घास खाल्ल्यानं काय फरक पडाला. मोह निर्माण झाला, त्या धनाविषयी लोभ निर्माण झाला, आणि मग मात्र त्या ठिकाणी मूक ओढवून तिच्या हातानं त्या ठिकाणी खायला लागल्यावर तिनं बाही नव्हती, आणि ताड करणं त्या महाराजाच्या कानसुलीत लागवल्याबरोबर तिनं म्हणले असं का, त्याचं उत्तर हेच आहे म्हणले, पापाचा बाप कोण तर लोभ आहे. तुम्ही ज्या लोभाने माझ्या घरी यायला तयार नव्हतात, त्या धनाच्या लोभापोटी माझ्या घरी आलात. पुन्हा आणखीन धन देते म्हणले की जेवायला तयार झाला, आणखीन धन देते म्हणले की पुन्हा माझ्या हातानं, माझ्या वेश असणारी मी आहे, आणि माझ्या या वेशेच्या हातानं तुम्ही जेवायला सुद्धा तयार झालात. हेच त्या पापाचा बाप मध्येच लोभ आहे. म्हणून दणका दिल्याबरोबर मग मात्र महाराजाचं डोकं ठिकाणाला आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, असे मुक्ताई म्हणते, लोभ अहंता ज्याच्या मनामध्ये नाही त्याला संत म्हणायचं. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही ज्ञानदादा ताटे उघडा ज्ञानेश्वरा, नवे नवे इहलोकी परलोकी. इहलोकी म्हणजे या मृत्यू लोकामध्ये, आणि आपण इथून गेल्यावर स्वर्गामध्ये सुद्धा जो कोण सुखी असेल, इहलोकी परलोकी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. म्हणजे शुद्ध ज्ञान कशाला म्हणावं, एकमेव भगवान परमात्म्याचंच त्या ठिकाणी गुणगान, याला शुद्ध ज्ञान म्हटलेलं आहे. अशा असणारे तुम्ही ज्ञानदादा आहात. म्हणून तुम्ही काय करा, तुमच्या मनामध्ये आलेले जे मिथ्या गोष्टी आहेत, ते मिथ्या कल्पना मागे सारा, आणि तुम्ही काय करा ज्ञानदादा, या जगावर उपकार करा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 मिथ्य कल्पना मागे सारा मिथ्य कल्पना मागे सारा मिथ्य कल्पना मागे सारा कल्पना मागे सारा
संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाणा इह परलोके सुखी इह परलोके सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाणा झालेली सेवा गुरुवारी सद्गुरु भेनाथ महाराज आमचे राजकुमार आप्पा असतील आप्पा महाराज पवार ज्यांनी हा हात धरून त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद हे फळ त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं ही गादीचं वैभव असे आमचे आप्पा महाराज यांचं असेल जे काही योग्य असेल ते त्यांच्या कृपेचं फळ अयोग्य असेल ते माझ्या वाणीचा दोष या ठिकाणी त्यांच्याही चरणारविंद हो ज्यांची सुंदर अशा प्रकारची भागवत कथा चालू आहे असे आमचे हरिभक्ती परायण गुरुबंधू संतोष महाराज पवार सुंदर अशी कथा त्या ठिकाणी त्यांच्या मुखरंदातून आपण श्रवण करत आहात त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो आमचे पर्यवेक्षक म्हणाला काय हरकत नाही आपल्या परिसराचे आमच्या तात्या आणि त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो परिसरातील आलेली गुणीजन मंडळी भजनी मंडळी हरी महाराज असतील समाधान महाराज शिंदेवाडीचे राम महाराज सर्व भजनी मंडळ असतील सर्व टाळकरी मंडळ असतील सर्वांच्या चरणी वरीकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो विठ्ठल देजी विठ्ठल